नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय. मित्रांनो, आपण आझाद मैदानावर आले आहोत. आपल्यासोबत इथे महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्षाचे राहुल वाडमेकर जुळले आहेत. त्यांच्याशी जाणून घेऊयात ते इथे का बसले आहेत, त्यांचा काय मुद्दा आहे आणि ते इथे आंदोलन का करतात. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, आपलं नाव? मी राहुल वडमारे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून आलेलो आहे. काय आपला मुद्दा, काय आंदोलन का करतात? माझं उपोषण या कारणाकरिता आहे. छत्रपती संभाजीनगरचे सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अशोक वामन एरेकर यांनी आतापर्यंत भ्रष्टाचाराचा कळस केलेला आहे. इतके भ्रष्टाचार केलेले आहेत, करोडो रुपयांचे भ्रष्टाचार त्यांनी त्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलेले आहेत. आतापर्यंत वारंवार मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करून सुद्धा अशोक वामन एरेकर यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे मी मुंबई इथे आझाद मैदानला आज पहिलाच दिवस आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे. तर आज पहिला दिवस आहे आपला आणि जसं आपण म्हटलं की ते भ्रष्टाचार करतात, त्यांचं नाव काय बोलले तुम्ही? कार्यकारी अभियंता अशोक वामन एरेकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर. ते भ्रष्टाचार करतात, त्यांच्याबद्दल आपण हे कंप्लेंट वगैरे कुठे केलं आहे का? मी शासनाला त्यांचे सगळे केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आणि वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत, मंत्रालयात सुद्धा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वच मंत्रालयातील जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये सामील आहेत. कारण की आतापर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही. याचं सरळ कारण ते आहे की ते याच्यामध्ये सामील असल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फाची किंवा निलंबनाची कोणतीच कारवाई त्यांच्यावर करत नाही. आपल्याला काही बोलणं आलंय का आपण जिथे तक्रार केल्या तर? त्यांनी आम्हाला वारंवार हेच सांगितलंय की बाबा आम्ही तक्रार करतोय, चौकशी चालू आहे, विभागीय चौकशी चालू केलेली आहे. 1 वर्ष झालं विभागीय चौकशी चालू केलेली आहे म्हणून सांगताय. आतापर्यंत त्या चौकशीचा कोणताही अहवाल सार्वजनिक केलेला नाही किंवा मी तक्रारदार आहे म्हणून मला दिलेला नाही. पत्रव्यवहार मध्ये आपण काय काय दाखवलं? मी त्यांना आतापर्यंत केलेलं आहे. आता सध्या स्थितीला छत्रपती संभाजीनगर येथे नवीन कलेक्टर ऑफिस बांधण्याचं काम चालू आहे. त्या निविदा प्रकरणाचा घोटाळा ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते अमुसा मॅडम इथले जे अतिरिक्त आयुक्त सचिव आहेत, सचिव साहेब आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे, त्यांना दिलेले आहेत. त्यांनी त्याच्यावर चौकशी पण बसवलेली आहे. 50-54 अंतर्गत कामं केलेले आहेत. त्याच्यामध्ये पण चौकशी चालू आहे आणि चौकशी चालू असतानाही सेवेमध्ये वाढ अशोक वामन एरेकर यांनी मागितलेली आहे शासनाला आणि शासनाला त्याचा प्रस्ताव पुटअप केलेला आहे. आता सर, आपण किती वेळा यांच्या विरुद्ध आंदोलन केलंय? 4 वेळेस आंदोलन केलंय, ढोल बजाव आंदोलन केलंय, शासनाचे कान उघडण्यासाठी उपोषणं केलेले आहेत, आतापर्यंत निदर्शने केले. छत्रपती संभाजीनगरला सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंत्याचं कार्यालय त्यांच्या समोर केले. आतापर्यंत त्यांनी पण कोणतंच कारवाई नाही केल्यामुळे मुंबई येथे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. तर आपल्याला असं वाटतं का कुठे ना कुठे शासनावरती कसा तरी मोठ्या माणसाचा दबाव आहे म्हणून आपले जे मागण्या आहेत ते ऐकत नाहीये? अशोक वामन एरेकर छत्रपती संभाजीनगरचे जे कार्यकारी अभियंता आहेत यांच्या सोबत तिथले खासदार, तिथले दोन्ही तिन्ही आमदार हे त्यांच्यावर वरदहस्त असल्यामुळे इथं माझ्या ज्या मागणीला आहे इथं उत्तर दिले जात नाही. अच्छा, तुम्ही काही बोलले नाहीये तिथे जाऊन त्यांच्याशी? नाही, आम्ही त्यांच्याशी बोललो नाही, अधिकाऱ्याशी बोललेलो आहे. अच्छा, आतापर्यंत जो बी संवाद केलाय मी अधिकाऱ्यांशी केला, सचिवाशी केलाय. पालेकर मॅडम असू द्या आणि त्यांच्या तिथे जे आहेत अतिरिक्त सचिव त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलं त्या चर्चा? त्यांनी सांगितलं विभागीय चौकशी चालू केलेली आहे आणि ती चौकशीचा आमच्याकडं अहवाल आल्याच्या नंतर आम्ही त्यांना कारवाई करायचा पुढे प्रस्ताव पाठवू मंत्रालयाकडे, मंत्री महोदयाकडे. वामन एरेकर आता सध्या कुठे आहेत? त्यांच्याशी आपण भेटणं वगैरे केलं आहे का? नाही. अशोक वामन एरेकर हे छत्रपती संभाजीनगरलाच असतात, तिथंच त्यांचं कार्यालय आहे. त्यांच्याशी मी कोणतीच वार्ता केलेली नाही किंवा त्यांच्याशी भेटलेलो नाही. आपलं पुढचं काय पाऊल असेल? आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर? आमरण उपोषण करून सुद्धा इथं मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर मी आत्मदहन करणार मंत्रालयामध्ये. सर, जसं आपल्याला कधी कळलं की हे जे भ्रष्टाचार आहे ते खूप जास्त वाढत आहेत, कुठे ना कुठे वामन एरेकर आपल्या पदवीचा चुकीचा उपयोग करतात? जेव्हा तिथं
समजा मोठ्या एखाद्या कोणतं टेंडर आले, काम आले, त्या कामामध्ये प्रत्येक वेळेस आता पेपरला, लोकमतला, सकाळला, या सगळ्याच पेपरला छापून येतात की बाबा इथं एवढ्या एवढ्या कोटी रुपयाचा निधी आला होता आणि तो निधी वाटण्यात नाही आलेला. अशा प्रकारे मग नंतर आम्ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत कायद्याचा वापर करून ती सगळी माहिती काढल्याच्या नंतर हा भ्रष्टाचार कसा झाला असं उघड झाल्याच्या नंतर मग आम्ही तक्रार केली. मित्रांनो, आपण सध्या पाहिलं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष ह्यांचा बेमुदत आंदोलन चाललं आहे. राहुल वाडमेकर हे इथे आज त्यांचा पहिला दिवस आहे. त्यांनी आज आपल्याशी बोलण्यामध्ये एवढं सांगितलं की छत्रपती संभाजी नगर इकडचे जे अभियंता आहे ते यांची फसवणूक करत आहेत. खूप वर्ष झाली ते लोकांशी भ्रष्टाचार करत आहेत. तरी सुद्धा तिकडचे आमदार, खासदार आणि तिकडचे जे पोलीस आणि तिकडचे प्रशासन आणि शासकीय प्रशासन जे आहे ह्याच्यावरती कसल्याही प्रकारचा जे आहे दबाव घेत नाही आहेत. त्यांनी कुठे ना कुठे आपले हात वरती केले आहेत. तरी सुद्धा हे अभियंता आता कुठे फरार झाले आहेत अजून ह्याची जाण झाली नाही आहे. मित्रांनो, आपल्याला आता ही पाहायची गोष्ट आहे की अजून किती दिवस हे इथे आपलं बेमुदत आंदोलन करणार आहेत. आणखीन अशा खबरा पाहण्यासाठी पाहत रहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनियासोबत.